हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो चोकलदानीचे लॉग तुम्ही बघितलंच असेल. ॲक्च्युली प्रत्येक क्षण नाही शूट करता आलं तिथे, नाहीतर बॅक कॅमेरा एवढं एन्जॉय केलेलं आम्ही की अक्षरशः हसून हसून पोट दुखायला लागलं होतं. पण काय होतं, लहान मुलं सोबत असली की अर्धी लोक त्यांच्यासोबतच बिझी असतात. सो आम्ही सगळे ते ड्रेसेस वगैरे घातले होते तिथे, त्यावेळेला एवढं एन्जॉय केलेलं आम्ही की खूप असं हसून हसून पोट दुखून गेलं. पण तो ॲक्च्युली कॅप्चर झाला. तुम्ही तो लॉग बघितलाच असेल. कसा वाटला ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि एकदा तरी व्हिजिट करा तिथे. कसं आहे ना, सिंगल गेलं तर तेवढं एन्जॉय नाही करता येत, पण तुम्ही जेवढे जास्त जण तिथे असणार ना तेवढं छान वाटेल. जर फ्रेंड सर्कलमध्ये असाल तर अजूनच छान. सो आम्ही निघत आहोत आता गावाकडे. आणि जाता जाता काही गोष्टी जान्हवीच्या आम्ही बनवून घेतल्या होत्या, त्या पण रिसीव करायच्या. तर अन्वीच्या काही एक दोन वस्तू बनवायसाठी दिलेल्या होत्या फोटोग्राफरकडे. सो त्यांच्याकडून पण त्या गोष्टी रिसीव करायच्या जाता जाता. ॲक्च्युली प्रत्येक वेळेला गावी जाताना खूप घाईघाईमध्ये जातो, म्हणजे संध्याकाळी निघतो तर जाईपर्यंत खूप अंधारच होऊन जातो. त्यामुळे असं काही बनवायला जर राहिलं तर ते रिसीव्ज करणं होत नाही. आज थोडंसं दुपारी निघत होतं, त्याच्यामुळे मग कोणती ते पण रिसीव करायचं जाताना. आता वेळ आहे तर, आणि थोडंफार काही काम आहे त्यावेळेला गावाकडे. सो ते कंप्लीट करून उद्याला रिटर्न यायचं आहे. आणि जेवढं लवकर भंडारा क्रॉस केलं तेवढं चांगलं असतं, नाही तर मग खूप जास्त ट्रॅफिक असतं. सो चला भेटूया आपण. डायरेक्ट मी बघेन आता रस्त्यामध्ये काही शूट करायला जमतं की नाही, कारण अनुची झोप झालेली नाही. जवळपास आता 2 वाजले तरी आवडेल ती झोपते रोज. तर आता मे बी ती गाडीत झोपेल. पॉसिबल झालं तर शूट करेन, नाहीतर मग भेटू आपण डायरेक्ट गावाला. सो यू स्टे. पडशील. काढू नाही. ते मारतात, ते बघ मारतात. ते बघते, ती ताई मारते. ताई मारते. मस्त ॲक्शन मस्त येत आहे. मस्त ॲक्शन देत आहे. मस्त ॲक्शन. सो आम्ही पोहोचलो साकोलीला. आईस अँड स्पाईस म्हणून एक कॅफे आहे, तिथे आहोत. सो अन्वीचे फोटो रिसीव करायचे होते ॲक्च्युली, तर काकू घेऊन आले आम्हाला इथे. आणि मी फर्स्ट टाईमच आलेले इथे. छान आहे, छान बनवलेलं आहे. नक्की व्हिजिट करा. सगळं मेनूमध्ये कॉम्बोजमध्ये पण भरपूर व्हेरायटी आहे. त्याच्यानंतर पिझ्झा, सँडविच पिझ्झा, मॅगी आणि फ्रेंच फ्राईजचे जेवढे पण प्रकार आहेत ते सगळे आहे. आणि मोमोज, टी, कॉफी सगळं अवेलेबल आहे. छान आहे. आम्ही पण ऑर्डर केलेलं आहे सँडविच वगैरे. बघू आपण कसं असतं. जवळपास 7:45 वाजल्यानंतर आणि मी बनवत आहे चिकन. तर चिकनचं सुरू आहे सगळं रेसिपी. यात जास्त काही नाही, फक्त अद्रक लसणाची पेस्ट आणि थोडंसं कांदा ह्या केला होता मिक्सर. आणि अन्वी खेळत आहे. ती आल्या तेव्हापासून खेळली. दिवाळीत पण अंगठा फोडलेला तिने पायाचा, आणि आता पण फोडलेला. बघू फक्त आता तिला ताप नको यायला. त्याला मी पटकन बनवून घेते, कारण ऑलरेडी 7:45 झाले, भरपूर उशीर झाला आहे.
8:30 झाले आहेत जवळपास. आणि इकडे एवढी थंडी वाटते ना, आता बाहेर एकतर मी स्वेटर वगैरे काहीच नाही आणलं. जेवण करू आता थोड्या वेळानं, माझे वगैरे थोडेसे कामात आहेत. आणि हा छान चंद्र बघा, छान असं वर्तुळ झालेलं आहे चंद्र. चला मग आजचा व्लॉग मी इथंच एंड करते, कारण आता आली आहे मी बाहेर. आणि इथं बाहेर मी जास्त वेळ नाही राहू शकत, कारण इथं कधीही वाघ येतो, कधीही वाघ येतो. असं थोडंसं जरी आवाज आला ना तरी पण भीती वाटते. इथे येऊन गेलं आहे, जिथे चप्पल वगैरे दिसत आहेत, या ठिकाणी येऊन गेलेलं आहे. फर्स्ट टाईम इथे येऊन इथली कोंबडी घेऊन गेलेलं आहे, तिथे ठेवली होती. तर मग आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये एक छानसा व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.